मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेअंतर्गत पात्र असणाऱ्या महिलांसाठी एक महत्त्वाची अपडेट समोर येते। या योजनेचे 2 महिन्याचे हप्ते सध्या पेंडिंगमध्ये आहेत, परंतु आता हे हप्ते कधी मिळणार आहेत याबाबतची थोडक्यात माहिती समोर येते। या योजनेमध्ये साधारणपणे आपल्याला प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये माहिती मिळते की हप्ता नक्की कधी येणार आहे आणि प्रत्येक महिन्याच्या जवळपास पहिल्या आठवड्यामध्ये हे पैसे लाभार्थी महिलांच्या खात्यामध्ये ट्रान्सफर केले जातात। परंतु मार्च महिन्याच्या हप्त्यासाठी पूर्ण एप्रिल महिना गेला आणि एप्रिल महिन्याच्या हप्त्यासाठी मे महिन्याची 5 तारीख आली होती, परंतु याबाबत काही अपडेट समोर आलेली नव्हती। परंतु आता आज 6 मे आहे आणि आज एक अपडेट समोर आलेली आहे। या अपडेटनुसार फक्त या 2 महिन्याचेच हप्ते नाही तर या आधीचे सुद्धा ज्या महिलांचे हप्ते बाकी आहेत, म्हणजे त्या महिला पात्र असायला पाहिजे आणि त्यांचे हप्ते काही तांत्रिक कारणामुळे बाकी होते, त्या महिलांचे सुद्धा हप्ते एक सोबतच दिले जाणार आहेत आणि हे देण्याची शक्यता आहे 10 मे नंतर। नवीन बजेट आलेलं आहे, त्यानुसार आता ज्या पण महिला पात्र आहेत या योजनेअंतर्गत त्या महिलांचे हप्ते 10 मे नंतर 15 मे पर्यंत देण्याची दाट शक्यता आहे। कारण बऱ्याचशा अशा महिला होत्या ज्या पोर्टलवरती जर बघितलं तर पात्र दाखवतात योजनेसाठी, परंतु त्यांचे हप्ते जानेवारी फेब्रुवारी महिन्यापासून येणं बंद झालेले होते। अशा सुद्धा महिला आहेत आणि त्यांचे सुद्धा हप्ते एक सोबतच एकत्रच अकाउंटमध्ये ट्रान्सफर केले जाणार आहेत। तर तुमचे हप्ते कोणत्या महिन्यापासून बाकी होते हे आपल्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि ही एक आनंदाची बातमी आहे सर्व महिलांसाठी। तर सर्व महिलांसोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि सर्वांना ही माहिती पोहोचवा। भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद।